चौथी आणि सातवीची स्कॉलरशिप परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. कारण का, आता ह्या स्कॉलरशिप परीक्षेची फी तुम्हाला भरावं लागणार नाही. मग फी जर तुम्हाला भरायची नसेल तर ती फी नेमकी कोण भरणार, याबद्दल काय नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे, याबद्दल आजचा व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत बघायचा. व्हिडिओला आपण सुरुवात करू. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सगळं पाहण्या अगोदर तत्पूर्वी आपण ह्या गोष्टी बघू की चौथी आणि सातवीची स्कॉलरशिप परीक्षा कोण देऊ शकतं, म्हणजे याच्यासाठी नियम अटी काय काय आहेत. तर सगळ्यात पहिली महत्त्वाची अट म्हणजे विद्यार्थी, म्हणजे चौथीची स्कॉलरशिप परीक्षा असू द्या किंवा सातवीची स्कॉलरशिप परीक्षा असू द्या, कोणतीही परीक्षा, प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा कोणतीही असू द्या, त्याच्यासाठी पहिली महत्त्वाची अट आहे विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील शासनमान्य, म्हणजे शासनमान्य किंवा शासकीय, सरकारी, अनुदानित किंवा विना अनुदानित शाळेमध्ये शिक्षण घेत असावा. म्हणजे अनुदानित असलं तर चालेल, विना अनुदानित असलं तर चालेल किंवा शासकीय असलं तरी चालेल. फक्त काय अट आहे त्यासाठी, शासनमान्य. त्याच्यानंतर चौथीसाठी अट काय असणार आहे, प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थी इयत्ता चौथीमध्ये शिकत असलेला असावा. साहजिकच ही अट असणार आहे, कारण चौथीसाठी ही स्कॉलरशिप परीक्षा आहे. दुसरी अट काय, सातवीसाठी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थी इयत्ता सातवीमध्ये शिकत असलेला असावा. ह्या अशा काही मोठ्या अटी नाहीत, कॉमन अटी. एक तर चौथीची स्कॉलरशिप परीक्षा देणारा विद्यार्थी चौथीमध्ये शिकत असलेला असावा आणि सातवीची स्कॉलरशिप परीक्षा देणारा विद्यार्थी सातवीच्या वर्गामध्ये शिकत असणारा असावा. आणि शाळेबद्दल अट काय दिलेले, शासनमान्य किंवा शासकीय, अनुदानित किंवा विना अनुदानित शिकत असलेला असावा. आता फी सध्या काय आहे, तुम्हाला सध्या शिष्यवृत्ती परीक्षेचा जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला फी काय आहे, पहिल्यांदा आपण चौथीची फी जाणून घेऊ. आता चौथीसाठी काय फीज असणार आहे, काय प्रवेश शुल्क असणार आहे बघा. प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी काय फीज आहे, म्हणजे चौथीसाठी जर विद्यार्थी बिगर मागास असेल, म्हणजे जनरल कॅटेगरीमध्ये, ओपन कॅटेगरीमध्ये असेल तर त्याला प्रवेश शुल्क 50 रुपये आणि परीक्षा शुल्क 150 रुपये अशी टोटल एकूण शुल्क, एकूण प्रवेश फी ही तुम्हाला चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी बिगर मागास, जनरल कॅटेगरी, ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 200 रुपये असणार आहे. विद्यार्थी जर कॅटेगरीमध्ये असेल, म्हणजे मागास किंवा दिव्यांग, मग मागासमध्ये ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल, एसईबीसी असेल, ईडब्ल्यूएस असेल, ह्या कॅटेगरीमध्ये जर मोडत असेल विद्यार्थी तर प्रवेश शुल्क सेम आहे 50 रुपये, परंतु परीक्षा शुल्क 75 रुपये, असं टोटल 125 रुपये फी चौथीला मागास किंवा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. लक्षात आली गोष्ट. म्हणजे तुम्ही जर आता चौथीत शिकत असाल, चौथीची स्कॉलरशिप परीक्षा द्यायची असेल, तुम्ही जर जनरल कॅटेगरीमध्ये असाल तर 200 रुपये आणि तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 125 रुपये फीज असणार आहे. मग सातवीसाठी काय आहे, उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी काय आहे, जर बिगर मागास असेल, म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये, जनरल कॅटेगरीमध्ये असेल तर प्रवेश शुल्क 50 रुपये आणि परीक्षा शुल्क 150 रुपये. म्हणजे जर ह्याला तुम्हाला 200 रुपये, म्हणजे सेम फी आहे सातवीसाठी सुद्धा. बिगर मागाससाठी 200 रुपये आणि मागास किंवा दिव्यांग म्हणजे अपंग विद्यार्थी असेल तर त्याच्यासाठी 125 रुपये अशा पद्धतीने. आणि विलंब शुल्क म्हणजे तुम्ही फॉर्म भरण्याचा जर प्रोसेसला विलंब केला, उशिरा शुल्क भरलं तर तशा कंडिशनला तुम्हाला ॲडिशनल 50 रुपये चार्जेस लागणार आहेत, परंतु आपण फॉर्म टायमालाच भरायचा, जेणेकरून आपली फीज कमी लागेल. आता ही झाली तुम्हाला सध्याच्या परिस्थितीत तुम्हाला जी काही फीज असणार आहे, परीक्षा शुल्क जे असणार आहे, प्रवेश शुल्क जे असणार आहे, ती तुम्हाला सांगितलं. चौथीसाठी सांगितलं तुम्हाला जनरल कॅटेगरीसाठी 200, कॅटेगरीसाठी 125, सातवीसाठी सेम, जनरल कॅटेगरी, ओपन कॅटेगरीसाठी 200 आणि कॅटेगरीमधील स्टुडंटसाठी, मागास, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 125 रुपये. आता निर्णय काय आहे, प्रवेश शुल्क माफी. तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं तुम्हाला फीज भरावं लागणार नाही. मग फीज भरणार कोण, या संदर्भात काय निर्णय झाला, तर निर्णय असा झाला, कालच्या लोकमतच्या पेपरची बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो. शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांसाठी 80% प्रवेश शुल्क जिल्हा परिषद भरणार. म्हणजे कालच्या जी 21 तारीख होती, 21 तारखेचा जो लोकमतचा नाशिकचा न्यूज पेपर आहे त्याच्यामधली बातमी आहे की शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांसाठी चौथी असू द्या, सातवी असू द्या, 80% प्रवेश शुल्क जिल्हा परिषद भरणार. मग जिल्हा परिषद का भरणार, जिल्हा परिषदनी काय सर्वे नेमका केला, तर विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद नाशिकच्या सीओच्या, जे ओमकार पवार सीओ आहेत तिथले सर, त्यांच्या लक्षामध्ये अशी गोष्ट आली की जिल्हा परिषद शाळांमधील सामान्य गोरगरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेला बसता यावे म्हणून चौथी आणि सातवीच्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 80% विद्यार्थ्यांची फीस, प्रवेश शुल्क, परीक्षा शुल्क हे जिल्हा परिषद भरणार. असा निर्णय कोणी घेतला, नाशिक जिल्हा परिषदचे सीओ ओमकार पवार
यांनी घेतला. मग शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास बघा, हा निर्णय घेण्यामागं कारण काय आहे? हा निर्णय घेण्यामागं सगळ्यात महत्वाचं कारण विद्यार्थी मित्रांनो, शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया भक्कम करण्यात, तसेच भाषा, गणित आणि सामान्य ज्ञान या विषयांना बळकटी देण्यामध्ये मोठं योगदान देतो. म्हणजे मी वारंवार सांगत असतो की विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिपच्या परीक्षा, मला कितीतरी रुपयांची स्कॉलरशिप मिळेल, मला काहीतरी पैसे मिळतील, याच्यासाठी तर विद्यार्थी देत असतात. परंतु विद्यार्थ्यांनी जर भविष्याचा विचार केला, 2 पावलं पुढचा जर विचार केला, हे जे विषय असतात हे तुमचे ज्या तुमच्या स्पर्धा परीक्षा आहेत, मग त्या कोणत्याही स्पर्धा परीक्षा असू द्या, या स्पर्धा परीक्षांचा पाया मजबूत करण्यास मदत करणारे विषय कोणते येतं? मग तो भाषा विषय असेल तुमचा, गणित असेल, सामान्य ज्ञान हा विषय असेल, याचा पाया भक्कम करण्यात ज्या भविष्यातल्या स्पर्धा परीक्षा असू द्या, मग त्याच्यामध्ये MPSC आहे, UPSC आहे, बँकिंग आहे, अनेक प्रकारच्या सरळ सेवा आहे, पोलीस भरती आहे, विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचा पाया मजबूत करण्यास मदत या स्कॉलरशिप परीक्षांच्या माध्यमातून होतो. मग इयत्ता 4थी आणि 7वीच्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 80% गरीब विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क जिल्हा परिषदेच्या सेस मधून भरण्यात येणार असल्याचे जाहीर केले. कोणी जाहीर केले? नाशिक जिल्हा परिषदेचे CO ओमकार पवार यांनी. मग सर्व जिल्हा परिषद शाळातील 4थी 7वीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या पुस्तकात शिक्षण देखील देणार आहे. म्हणजे त्या जे स्कॉलरशिपचं पुस्तक जे आहे याचं सुद्धा ते तुम्हाला त्या ठिकाणी शिक्षण देणार आहेत. याच्याशिवाय दशकभरापासून शिष्यवृत्ती परीक्षेत नाशिकच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांकडून विशेष चमक दिसू शकली नसल्याच्या पार्श्वभूमीवर COनी अतिरिक्त विद्यार्थ्यांना परीक्षेला बसवून त्यांच्या ज्ञानामध्ये सकारात्मक वाढ करण्याच्या दृष्टीने हा अभिनव घोषणा केलेली आहे. म्हणजे जिल्हा परिषद CO ओमकार पवार सर यांच्या लक्षामध्ये काय गोष्ट आली की बाबा नाशिक जिल्हा परिषदमध्ये स्कॉलरशिप मध्ये विद्यार्थ्यांचा टक्का घटलेला आहे, चमक दिसत नाही. मग याच्यावर उपाय काय? जे गोरगरीब जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी, ज्यांच्याकडे फी भरायला पैसे नाहीत, जे फी नाही भरू शकत, पालक पैसे देत नाही, अशा विद्यार्थ्यांचे 80% विद्यार्थ्यांचे, मग कितीही विद्यार्थी परीक्षेला बसू द्या, 80% विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क, प्रवेश शुल्क, तुमची टोटल स्कॉलरशिप फी ही जिल्हा परिषद त्यांच्या सेसमधून भरणार आहे. मग याच्यासाठी नियम अटी काय असणार आहेत? तर विद्यार्थी हा जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता 4थीच्या वर्गात शिकत असलेला असावा, 4थीचा विद्यार्थी 4थीच्या वर्गात शिकत असलेला असावा, 7वीचा विद्यार्थी 7वीच्या वर्गात शिकत असलेला असावा जिल्हा परिषद शाळामध्ये. ठीक आहे. मग अधिकृत शासन निर्णय येणार का? तर विद्यार्थी मित्रांनो, असा निर्णय कोणी याच्या अगोदर घेतला का? तर हो, घेतला. थोड्याच दिवसापूर्वी वर्धा जिल्हा परिषदने अशा प्रकारचा निर्णय घेतला की बाबा आम्ही आमच्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या, जिल्हा परिषद शाळेतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या इयत्ता 4थीची स्कॉलरशिपची आणि 7वीच्या स्कॉलरशिपची फी भरू. आता नाशिकचा झाला, मग संबंध महाराष्ट्रातील विद्यार्थी सारखाच आहे. संबंध महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारा विद्यार्थी सारखाच आहे. प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये गोरगरीब विद्यार्थी शिकत असतात. त्याच्यामुळं लवकरात लवकर शासन सुद्धा अधिकृत निर्णय घेईल आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी ही स्कीम, अर्थात ही स्कॉलरशिपची फी भरण्यापासून विद्यार्थ्यांना थोडक्यात एक प्रकारचं संरक्षण मिळेल की तुम्हाला फी भरण्याची गरज नाही, तुम्ही फक्त परीक्षेला बसा, भविष्याचा विचार करा, भविष्यातील स्पर्धा परीक्षांचा विचार करा आणि मग भविष्यातली UPSC सारखी स्पर्धा परीक्षा आहे जी देश पातळीवर घेतली जाते, त्याच्यात कुठंतरी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा टक्का वाढावा, याच्या मागची ही भूमिका असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मग तुम्हाला जर इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेची जर तयारी करायची असेल, फ्रीमध्ये तयारी करायची असेल, तुम्हाला जर मोफत लेक्चर, मोफत PDF जर अवेलेबल करून घ्यायच्या असतील, तर आमच्या eSaarthi ऑनलाईन या ॲप्लिकेशनला तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा. मग डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय? प्ले स्टोअरला जायचंय. प्ले स्टोअरला गेल्यानंतर eSaarthi ऑनलाईन अशा प्रकारचं ॲप्लिकेशन आहे विद्यार्थी मित्रांनो. eSaarthi ऑनलाईन, कुठल्याही प्रकारचं स्पेस नाही, कुठल्याही प्रकारचे कॅपिटल लेटर नाही, अशा प्रकारचं ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअरला सर्च केल्यानंतर मिळेल. तिथं गेल्यानंतर इन्स्टॉल करायचं. इन्स्टॉल केल्यानंतर, ओपन केल्यानंतर मोबाईल नंबर टाकून OTP टाकून रजिस्ट्रेशन करायचं. होम पेजला गेल्यानंतर अशा पद्धतीचं कॅटेगरी ऑप्शन दिसेल. कॅटेगरीमध्ये तुम्हाला 8वी, 9वी आणि 10वी, त्याच्या खाली ऑल स्कॉलरशिप सेक्शन दिसेल. ह्या ऑल स्कॉलरशिप सेक्शनवर क्लिक करायचं, सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर अशा पद्धतीचं पेज तुमच्या समोर ओपन होईल. मग पेड बॅचेस, फ्री बॅचेसमध्ये फ्री लेक्चर बघायला मिळतील, टेस्ट सिरीजमध्ये फ्री टेस्ट सिरीज मिळतील, फ्री PDF मध्ये फ्री PDF मिळतील आणि YouTube क्लासेसवर
तुमच्या स्कॉलरशिपसाठी, 4थीच्या स्कॉलरशिपसाठी, 7वीच्या स्कॉलरशिपसाठी मोफत लेक्चर तुम्हाला बघायला मिळतील. व्हिडिओ जर आवडला असेल, व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या ई सारथी स्कॉलरशिप या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.